नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं चॅनलवरती आपल्या। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी डिसेंबर हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। पहा, ऑक्टोबर महिन्यापासून लाभार्थ्यांना वेळच्या वेळी पेमेंट जमा होत नाही। मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं भर अधिवेशनामध्ये की लाभार्थ्यांना 1 तारखेला पैसे जमा होणार आहेत। आता नेमकं कोणत्या 1 तारखेला होणार आहेत हे देखील त्यांनी सांगून ठेवायला पाहिजे होतं, परंतु फक्त 1 तारीख त्यांनी दिलेली आहे। 1 तारखेला पैसे येणार, 1 तारीख त्यांची कधी होत आहे हे त्यांनाच माहिती। लाभार्थी खूप जास्त वाट पाहत आहेत या पैशांची। पहा, माझ्या माहितीस्तोर तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना हा जो हप्ता आहे हा इतर योजनेच्या तुलनेमध्ये जास्त गरजेचा आहे। कारण पहा, या योजनेमध्ये निराधार बांधवांचा समावेश आहे। आता आपण म्हणजे मला असं म्हणायचं नाही की इतर योजना काही गरजेच्या नाहीत, त्यांना म्हणजे त्या एवढ्या महत्त्वाच्या नाहीत। पहा, प्रत्येक योजना ही सरकारने जनतेच्या हितासाठी सुरू केलेली आहे आणि योजनेच्या माध्यमातून नक्कीच सामान्य जनतेचं हित किंवा कल्याण झालंच पाहिजे। पण पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत त्यामध्ये निराधार बांधव आहेत। या निराधार बांधवांमध्ये विधवा महिला असतील, दिव्यांग व्यक्ती असतील, ज्यांना खूप जास्त गरज आहे या हप्त्याची, आणि वृद्धपकाळ योजनेतील लाभार्थी, या लाभार्थ्यांना सुद्धा खूप जास्त गरज आहे या हप्त्याची। म्हणजे कोणत्या हप्त्याची? तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून जो प्रत्येक महिन्याला हप्ता येतो हाच त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन असतं असं म्हणायला हरकत नाही। परंतु ऑक्टोबर महिन्यापासून या योजनेच्या लाभ वितरणामध्ये पुन्हा गोंधळ निर्माण झालेला आहे। प्रत्यक्षामध्ये 6 महिन्यातसुद्धा वेळेवर पैसे जमा झालेले नाहीत। 6 हप्तेसुद्धा वर्षभरामध्ये लाभार्थ्यांना मिळालेले नाहीत। डिसेंबर हप्त्याने तर हद्दच पार केलेली आहे। डिसेंबर महिना संपलेला आहे असं आपण म्हणू शकतो, पण डिसेंबरचे पैसे आलेले नाहीत। महिना सुरू होताना 5 तारखेला पैसे येणं अपेक्षित असतं प्रत्येक महिन्याच्या, पण यावेळेस ऑक्टोबरपासून हा 5 जो आकडा आहे त्याच्या पुढे म्हणजे त्याच्या मागं 2 लागत आहेत। म्हणजे 25 तारीख येत आहे तरी पण पैसे जमा होत नाहीत। शेवटी एंडिंगला पण पैसे जमा झालेले नाहीत डिसेंबर महिन्यामध्ये। नोव्हेंबरमध्ये तरी 21-22 पासून वाटप सुरू झालं होतं आणि 30 तारखेच्या आतमध्ये 50% लोकांना होईना पण पैसे जमा झालेले होते, पण डिसेंबरमध्ये तेही नाही। डिसेंबर हप्त्यासंदर्भात खूप मोठा गोंधळ, डिसेंबर हप्त्यासंदर्भात नवीन प्रॉब्लेम, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून वेगवेगळी माहिती प्रसारित केली जात आहे। ऑफिशियल पोर्टलवरती अगोदर मेसेज दिला, हा मेसेज पुन्हा रद्द केला, आता नवीन मेसेज येणार, त्या अगोदर पुन्हा शासन निर्णय येणार का, हा एक नवा प्रश्न लाभार्थ्यांना पडलेला आहे। नोव्हेंबर, डिसेंबर, ऑक्टोबर ह्या 3 महिन्याचे पैसे 50% लाभार्थ्यांनाही मिळालेले नाहीत असा अंदाज आहे। पहा, आणि 50% लाभार्थ्यांचे पैसे पेंडिंग आहेत नक्कीच आपण म्हणू शकतो। आता डिसेंबरच्या हप्त्यासाठी जानेवारी महिनाच उजळतो की काय, नवीन वर्षामध्येच आता पेमेंट होणार अशी शंका निर्माण झालेली आहे। कारण पोर्टलवर अद्यापही कुठलाच मेसेज नाही, कुठलीच तारीख नाही आणि कुठलंच नोटिफिकेशन नाही, जेणेकरून लाभार्थ्यांना एक शाश्वती तरी मिळेल की आम्हाला या तारखेला पैसे जमा होणार आहेत। पण आणखीनही लाभार्थ्यांना कुठलीच माहिती नाही, नोटिफिकेशन नाही, मेसेज नाही की या तारखेला पैसे जमा होणार आहेत। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी डिसेंबरचा हप्ता रखडलेला आहे आणि अंदाजितपणे हा हप्ता आता जानेवारी महिन्यामध्येच मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कारण डिसेंबर हप्त्यासंदर्भात पहा, वेगवेगळे प्रॉब्लेम इथं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येत आहेत। अगोदर तर अधिकाऱ्यांकडून माहिती आली होती की GR वगैरे काही येणार नाही, थेट पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर मेसेजही पडला, पण काही दिवसांनी म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी हा मेसेज काढून टाकण्यात आला, पैसे कुणाला जमा झालेले नाहीत। आता काय कारण देण्यात येत आहे, तर आधार व्हेरिफिकेशनचा कारण पुढं करून त्यांची साईट बंद असल्याचं कारण या ठिकाणी सांगण्यात येत आहे।
आता वेगवेगळी कारणं वेगवेगळ्या अधिकाऱ्याकडून दिली जात आहेत. एक ऑफिशियल नोटिफिकेशन, बाबा तुम्हाला या महिन्यामध्ये पैसेच मिळणार नाहीत, पुढच्या महिन्यामध्ये पैसे मिळतील, असं तरी त्यांनी टाकून ठेवायला पाहिजे, जेणेकरून लाभार्थी त्यांची जी काळजी आहे, त्यांची जी चिंता आहे ती मिटेल आणि त्यांना 100% शाश्वती मिळेल की आपल्याला या महिन्यात पैसे मिळतील, पुढच्या महिन्यात पैसे मिळतील. पैसे कधी मिळणार याची एक फिक्स तारीख सरकारने फिक्स केली पाहिजे. जसं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं 1 तारीख, आता जानेवारी महिन्यापासून 1 तारखेला पैसे यायलाच पाहिजेत मुख्यमंत्र्यांच्या शब्दानुसार. पाहू आता मुख्यमंत्री साहेब आपला शब्द किती पाळतात आणि लाभार्थ्यांना 1 तारखेला किती पैसे जमा करतात. मागचं अनुदान थांबवलेलं नाही हे सुद्धा त्यांचं वाक्य होतं. अनुदान संदर्भात अधिवेशनामध्ये त्यांच्याशी प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलेलं आहे की निराधार बांधवाचं, कोणत्याच निराधार बांधवाचं अनुदान थांबवलेलं नाही. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला पैसे जमा होणार आहेत. आता जानेवारी महिन्यामध्येच 1 तारखेला पैसे जमा होतील, मग डिसेंबरचे सुद्धा आणि जानेवारीचे सुद्धा, जर मुख्यमंत्री साहेबांच्या म्हणण्यावर आपण विश्वास ठेवला तर. पाहू आता जानेवारीचीच वाट पाहावी लागते की काय. डिसेंबरच्या हप्त्यासाठी पोर्टलवर आणखीनही मेसेज आलेला नाही. वेगवेगळी कारणं सरकारकडून दिली जात आहेत डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात.